हो हो, हा बघा स्मारक, हा बघा, एक नंबर एक नंबर. जय जिजाऊ, जय शिवराय आणि छत्रपती संभाजी महाराज की जय. पूर्णपणे फूड कडेकडे ते संध्याकाळी 4 ते 8:30 ओपन असतं हे सर्व. हे मुलांसाठी एक नंबर आहे बघ ना इकडे. हे बघा, हा पण इकडे एक आहे, सही आहे. म्हणजे रत्नागिरी टुरिझमसाठी ना खूप छान केलं आहे, सिरियस लेवल. टॉप वरून व्ह्यू पहा, का एक नंबर आहे, कडक व्ह्यू आहे. आणि आपल्याकडे महाराज खरं होतं उडवायचं, कनेक्ट वगैरे केलं, पण नो फ्लाय ड्रोन जो. हां, पण वॉशरूम खूप खाली आहे. मी असं म्हणून वरती पाहिजे तो वॉशरूम, म्हणजे जे सिनियर सिटीजन वगैरे आहेत ना त्यांच्यासाठी जरा. मी तुम्हाला हे सांगेन, जर तुम्हाला छत्रपती संभाजी महाराज स्मारककडे यायचं असेल ना, तुम्ही GPS वर टाका छत्रपती संभाजी महाराज स्टॅच्यू म्हणून रत्नागिरी, तुम्हाला बरोबर आणून सोडेल. आता इथून घ्यायचं आपला राईट, अजून एक राईट आहे, हा वाला राईट घ्यायचा, हा वाला. चला तर दाखवतो, 1 मिनटं. इथून आपला घ्यायचा राईट, हा वाला. हो, खालून व्ह्यू पॉईंट मस्त आहे बघा. इकडे एक्सरसाइज करायला ठेवलं इकडे बघा पूर्णपणे. म्हणजे लोक इथे वॉक करू शकतात, फिरू शकतात, बसू शकतात, एक्सरसाइज करू शकतात. सही आहे, नॉट बॅड नॉट बॅड. आलं वाटतं, आलं हे बघा इकडे. हो हो, हा बघा स्मारक, हा बघा, एक नंबर एक नंबर. उघडले की ना माहिती नाही, कधी उघडतो बाबा? हे बघा, रत्नागिरी नगर परिषद, काय काय तुम्ही पाहू शकतात बघा इकडे. पूर्ण मॅपच दिलेला आहे. जय जिजाऊ, जय शिवराय आणि छत्रपती संभाजी महाराज की जय. चला आपण जाऊया आता आतमध्ये. नमस्कार, म्हणजे तुमचं आपलं यूट्यूब चॅनल ट्रॅव्हल ग्रामला आपण स्वागत आहे. लास्ट ब्लॉग तुम्ही पाहिलं नसेल, पण आपण केला होता लांजडो रत्नागिरीचा प्रवास. खूपच सुखद प्रवास होता आपला, एक नंबर असतो. आपण आलो होतो आतला मार्गाने, एक देवदेव गाजाघाटी मार्गाने आलो होतो, कारण हायवेला रस्ता काम चालू आहे. त्यापेक्षा आपण आतल्या रस्त्याने खूप चांगलं रस्ता आहे. आम्हाला हार्डली 2 ते 5% फक्त खड्डे मिळाले, विचार करा. तर आपण आता खास रत्नागिरीमध्ये आलो आहोत, आपली स्वप्नसुंदरी हार्ले घेऊन आणि आपल्या आईला घेऊन दाखवायला. महाराष्ट्रातलं सर्वात उंच स्मारक, छत्रपती संभाजी महाराजांचं सर्वात उंच स्मारक रत्नागिरीमधलं, हे आपण पाहायला आलेलो आहे. हे खूप छान केलं, हे खूप छान केलं बघा. आपण काय सकाळी 9 वाजता पोहोचलो इकडे आपण, आणि 9:15 9:30 वाजता गेट ओपन होतं. तिकीट रेट पण आहे, जे तुम्हाला सर्व पुढे पाहायला मिळणार. तर काय काय डिटेल्स सर्व तुम्हाला पुढे पाहायला मिळणार आहे. तर व्लॉगला पूर्णपणे नक्कीच पहा. थोडा वेळ थांबू, अजूनमध्ये वॉचमॅन आला नाही. वॉचमॅन आला की आपण आत जाऊ. एक नंबर आहे आणि खूप शांत परिसर आहे इकडे, मस्त वाटतं इकडे येऊन. हवा पण, ऊन थोडंफार लागलं आता, पण हवा एक नंबर सुटली आहे. वाजले ऑलमोस्ट 9:30. तर आता आपण जाऊया आतमध्ये. 9:30ला ओपन होतं हे बघा, रत्नागिरी नगर परिषद राजमाता जिजामाता उद्यान. हां, 9:15 झाले असतील. तर काका म्हणत आहेत सकाळी 9 ते 4 आपलं हे नॉर्मल गाडी ओपन असतं. त्यात तिकीट आहे 10 रुपये मोठ्यांसाठी, लहान मुलांसाठी 5 रुपये. ओके. आणि संध्याकाळी 4 ते 8:30 नंतर ते गेम्स वगैरे इकडे असतात, लहान मुलांचे गेम्स असतात. स्टॉल इकडे, याचकडे स्टॉल लागतात ना, इकडे स्टॉल लागतात सर्व आपले खाण्यापिण्याचे वगैरे. आणि रात्री लायटिंग वगैरे पण खूप छान असतं इकडे. हां, मी रात्री तुम्ही येऊ शकतात. 8:30 पर्यंत ओपन असतं हे. चला बरं, आता आपण जर तिकीट काढू 10 रुपयांनी आणि जाऊया आतमध्ये. थँक्यू काका. तर आपले 20 रुपये रेडी आहेत, आपण काकांना देऊ. काकांना दिले 20 रुपये. तिकीट झालं आहे आपलं. हे बघा, इकडे फूड कोर्ट आहे, म्हणजे तुम्हाला इथून जायचं आहे. इथे फूड कोर्ट आहे या साईडला, या पूर्णपणे. आणि इकडे गार्डन वगैरे पण आहे, लहान मुलं खेळायला वगैरे गार्डन वगैरे या साईडला. अच्छा, हे फूड कोर्ट आहे, म्हणजे इकडून एंट्री आहे. मला तिकडून एंट्री, इकडून नाही, इकडून एंट्री आहे. हे पूर्णपणे फूड कोर्ट आहे इकडे. ते संध्याकाळी 4 ते 8:30 ओपन असतं हे सर्व. हे बघा इकडे. हो, नॉट बॅड, मस्त केलं आहे, सही केलं आहे. आणि इकडे गार्डन टाईप वगैरे केलं आहे, इथून आपण खाली जाऊ शकतो आरामात. सही आहे, मस्त आहे. हां, मग 4 ते 8:30. मग लायटिंग वगैरे खूप छान होते. आपल्या लहान मुलांचा खेळाचा स्टॉल इकडे असतो जिकडे. अच्छा, हे बघितलंच नाही मी. पहिले तुम्हाला पूर्ण हे दाखवतो परिसर, आणि मग आपण वरती जाऊ. मग लहान मुलांचं इकडे आहे खेळण्यासाठी. हां, आई चप्पल काय काढायचे ना. हां, हे बघ, इकडे लहान मुलांचे तिकीट रेट्स वगैरे वेगळे असतात या साईडला. हे बघा. अच्छा, आतमध्ये मोठं आहे रे. हो, मुलांसाठी एक नंबर आहे बघ ना इकडे. हे बघा, हा पण इकडे एक आहे, सही आहे. पुढे तिकडे बोट वगैरे आहे, छान आहे.
हो हो, खाली पण आहे. म्हणजे ॲक्च्युली हे प्रॉपर उद्यानच केलं आहे, गार्डनच केलं आहे. हे बघा, सही आहे. हे बघा इकडे, हे बघा इकडे पण आहे, या साईडला खाली पण आहे, प्लस खाली पण गार्डन वगैरे त्या साईडला मस्त केलं आहे. आणि बरोबर मधोमध आपले महाराज ग्रुप आहेत. हे बघा, छान आहे, छान, एक नंबर केलं आहे. म्हणजे रत्नागिरी टुरिझमसाठी ना खूप छान केलं आहे, सिरियसली बोलतो. म्हणजे मुलांना खेळण्यासाठी आहे, आपल्या ऐतिहासिक गोष्ट इकडे पाहायला मिळते आपल्याला, आणि गार्डन वगैरे पण आहे. सही आहे. आपण वर पण जाऊ शकतो, आपण वर पण जाणार चालत. चला, शूज काढणं महत्त्वाचं आहे. आता हे कुठून वर जायचं, इथून वर जायचं वाटतं. हां, ऑफकोर्स चालत जाऊ शकतो ना वरती आपण. हां, इथून तो म्हणतो पॉईंट पहा तुम्ही. हा बघा, सुंदर पॉईंट आहे. व्ह्यू पॉईंट का एक नंबर आहे. आपण त्या ब्रिजने आलो होतो, त्या ब्रिज तिकडे. हां, ही एक पॉईंट आहे इकडे, व्ह्यू पॉईंट इकडे केलं आहे मस्तपैकी. इकडून आपल्याला आत जायचं आहे, पण आपण पहिलं गोल फिरून घेऊ आणि मग तो आपण आत जाऊ. हां, मोठंच्या मोठं गार्डन आहे रे. हां, सही केलं आहे, एक नंबर. मस्त वाटतं. चला, आता आपण गोल फिरलो, आता जाऊया आपण वरती. चला वरती. इकडून वरती यायचं आपल्याला. बघा, इकडे वरती आल्यावर फर्स्ट फ्लोर मिळू तुम्ही. इकडून पण व्ह्यू पॉईंट पाहा तुम्ही वरून. एक नंबर, एक नंबर. म्हणजे हर ठिकाणी तुम्हाला अशी लहानशी बाल्कनी मिळेल, जिकडे तुम्ही उभं राहून तुम्ही व्ह्यू तुम्ही व्ह्यू एन्जॉय करू शकता. हा बघा, या साईडला पूर्णपणे असं आहे. चला, आता पुन्हा आपण वरती जाऊया. म्हणजे 3 ठिकाणाची बाल्कनी काढली. इकडे एक आहे, त्या साईडला एक आहे. आणि हे खूप गरजेचं आहे, स्वच्छता राखा ॲक्च्युली. आणि आय थिंक आपण टॉपवरून पोचलो आहे. येस, आता पोचलो येऊन आपण टॉपला. टॉपवरून व्ह्यू पहा, का एक नंबर आहे, कडक व्ह्यू आहे. आणि आपल्याकडे महाराज, सही वाटतं आहे. इकडे लहान वरती तो एकदम लहान बाल्कनी काढली, मोठी नाही आहे. हे बघा महाराज आपले, सही आहे. आवडला हा पॉईंट मला, खूप छान पॉईंट आहे, खूप म्हणजे खूप छान पॉईंट आहे. सनसेट पॉईंट एक नंबर असेल इकडे. हां हां, काय सुंदर व्ह्यू पाहिजे इथून बघा. पूर्ण खाडी दिसतं या साईडने. हां, तिकडे हे बघ, बोटी बी लागले त्या साईडला किती. आपण त्या ब्रिजने आलो ना तिकडे. हां, तिथून आलो आपण. हो, इथून आलो आपण. तर मंडळी, मी ड्रोन ट्राय करत होतो उडवायचं, कनेक्ट वगैरे केलं, पण नो फ्लाय ड्रोन झोन आहे. नो फ्लाय ड्रोन म्हणजे कनेक्ट होतो आहे, पण फ्लाय करू शकत नाही. शे यार, मस्त आला असता माहिती आहे. महाराजांचा एक नंबर आला असता, सिरियसली बोलतो. ठीक आहे, काहीतरी विचार करून एक गोष्ट केली असेल लोकांनी, ड्रोन नो फ्लाय ड्रोन झोन वगैरे. ठीक आहे, हरकत नाही. पण इकडून व्ह्यू पॉईंट एक नंबर आहे, खरं बोलतो, एक नंबर आहे. मस्ट विजिट प्लेस आहे आपल्या या रत्नागिरीमध्ये. सिरियसली, रत्नागिरी टुरिझम आता बूम होणार आहे, बूम. आणि मेंटेन पण खूप छान केलं आहे. आपण माझा खालीच राऊंड मारून येऊ असं मस्तपैकी त्या साईडला. आय थिंक सो तिकडे फाउंटन वगैरे असतं की कोणास ठाऊक, कारण असं वाटतंय थोडंफार, आय डोंट नो. प्लस इकडे पण फाउंटन वगैरे असतात आय थिंक सो. इकडे पण ते सर्व संध्याकाळी असेल. संध्याकाळ एक नंबर असतं. संध्याकाळी ॲक्च्युली आपला टाईम तेवढा तितका वेळ नाही का, आपल्याला उद्या निघायचं आहे मुंबईला, त्यासाठी. हे बघा, हे आपलं महाराज स्मारक आहे. विचार केला तर तुम्हाला ड्रोन शॉटने दाखवीन म्हणून, पण दाखवू शकत नाही कारण नो फ्लाय ड्रोन झोन आहे. तुम्हाला आपला आयफोनने दाखवतो, झूम करून. हां, एक नंबर, सही आहे.
तर आता आपण जाऊया खाली. तर आता आपण जाऊया जरा खाली, वॉशरूमला पण जायचं. आई खाली गेलेली आहे आणि ते काका म्हणत होते की एकदा तुम्ही तिकीट काढलं ना तर हाफ ॲन आवर तुम्ही फिरू शकतात. हाफ ॲन आवर झालं की मग आपण बाहेर जायचं असं आहे. तेव्हा बरोबर आहे, कारण कसं आहे 10 रुपये काढून लोक निवांतच बसतील इकडे अख्खा दिवस आणि मग कचरा वगैरे ते खूप काही गोष्टी होतील. त्यापेक्षा हाफ ॲन आवर पुरेसं आहे इकडे फिरायला तुम्हाला. हां, 4 नंतर तुम्ही किती टाईम राहू शकता तिकडे असं आहे. 4 नंतर 4-4:30मध्ये तुम्ही किती टाईम राहू शकता. सकाळी फक्त 9:30 ते 4 तुम्हाला हाफ ॲन आवर मॅक्स टू मॅक्स 45 मिनिट्स पकडून चला तुम्ही इकडे फिरू शकता. तसं आहे म्हणजे कसं आहे, ते पण कशाला लोक लांबून हे पाहायला येतात आणि जर ओपन नसेल तर मग लोक बिचारे निराश होऊन परत पाठी येतात. त्याच्यापेक्षा तुम्ही फिरू शकता हाफ ॲन आवर, विच इज गुड. आता आपण तिकडे वरती होतो, तिकडं मग खाली आलो. या साईडला आहे बघा. आता वॉशरूम कुठे कोणास ठाऊक, आई कुठे गेले कोणास ठाऊक. तर आता आपण पूर्णपणे खाली आलो आहे. ते बघा स्मारक तिकडे वरती राहिलं आहे. आय थिंक मला मग कळत नाही कुठे आई गेली आहे. आय थिंक हेच असेल वॉशरूमसाठी. बोर्ड लिहिला पाहिजे होता वॉशरूम या साईडला वगैरे म्हणून. हां लिहिलं इकडे. हां बाई बघा, ओके ओके इकडे वॉशरूम आहे इकडे बघा. पण वरती बोर्ड लिहिला पाहिजे होता ॲरो दाखवत, बरं पडलं असतं. हां पण वॉशरूम खूप खाली आहे. मी असं म्हणून वरती पाहिजे होतं वॉशरूम, म्हणजे जे सिनियर सिटीजन वगैरे आहेत ना त्यांच्यासाठी जरा कठीण पडेल एवढं सर्व उतरून खाली असं म्हटलं तर. पण ठीक आहे, वॉशरूम पण चांगले मोठे आणि क्लीन आहेत. आता आईला शोधतोय आपण. आई आय थिंक तो बाहेर पडली असं मला तरी वाटतं आहे. पाहूया. बाकी मी आता काय करतो, व्लॉग माझ्याकडे संपवतो. हा व्लॉग होता फक्त हा व्लॉग होता नुसता आपला छत्रपती संभाजी महाराज स्मारकबद्दल. पूर्ण डिटेल तुम्हाला दिलेलं आहे मी. काय काय इकडे तुम्हाला पाहायला मिळेल, काय काय तुम्ही लहान मुलं एन्जॉय करू शकतील इकडे. संध्याकाळी 4 ते 8:30 एक नंबर असेल. सनसेट व्ह्यू पॉईंट एक नंबर आहे. सकाळी 9:30ला ओपन होतं, आता 8:30पर्यंत. फक्त 9:30 ते 4पर्यंत तुम्ही तिकीट काढून आतमध्ये आलात. हाफ ॲन आवर मॅक्सिमम 45 मिनिट तुम्ही इकडे फिरू शकतात, बघू शकता आणि मग बाहेर निघायचं. आणि मग तिकीट रेट आहे 10 रुपये मोठ्यांसाठी आणि लहानसाठी 5 रुपये. चला, तर कसा वाटलं तुम्हाला आपला हा ऐतिहासिक व्लॉग नक्कीच कमेंट करून सांगा. म्हणजे काय प्रतिक्रिया असेल प्लीज कमेंट. मग इंस्टाग्राम ID sandy_मध्ये कनेक्ट व्हा. तर भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. खुश राहा आणि हसत राहा. बाय बाय.